नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि वळणदार असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे. आणि त्यामध्ये आता आनंदला किडनॅप करून आनंदच्या सहीचे रेजिग्नेशन लेटर घेतल्यानंतर आता स्वानंदीच्या भन्नाट आयडियाने इकडे आता आनंद हा रेजिग्नेशन लेटर लिहून दिल्यानंतर ते गुंड आता आनंदला सोडून देतात. आणि ज्या वेळेस आनंदला ते गुंड सोडून देतात त्यानंतर आता स्वानंदी आणि निकिता आनंदला घेऊन कसे आता समरकडे येतात. आणि समरकडे आल्यानंतर आता स्वानंदी ही मलिकाला एक्सपोज करून आनंदला पकडण्यासाठी आणि आनंदकडून खोटे रेजिग्नेशन लिहून घेण्यासाठी मलिकाने प्लान केला हे सत्य कशी समोर आणते. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा मोठा डाव रचून आनंद आणि निकिताला पुन्हा राजवाड्यांच्या घरी घेऊन येत समर आता मल्लिकाला कसा जाब विचारतो. आणि मल्लिकाचे कटकारस्थान उघडे पडत असतानाच आता मल्लिका आता बळीचा बकरा कसा अंशुमनला बनवते आणि स्वतःला वाचून अंशुमनला कशी तोफेच्या तोंडी देते. आणि अंशुमनने हे सगळं घडून आणल्याचे सत्य आता समोर येताच आता थोबाड फोडून समर अंशुमनची कशी आता फरफटत घराच्या बाहेर हकालपट्टी करतो. आणि मलिकाने आनंदची परीक्षा घेतली हे ज्यावेळेस आता मलिका सांगते आणि त्याच परीक्षेत पुढे अंशुमनने काय केलं हे सत्य आता समोर येऊन समर अंशुमनची थोबाड फोडून कशी हकालपट्टी करतो. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आनंदला वाचून पुन्हा एकदा मलिका आणि अंशुमनला एक्सपोज केलेली स्वानंदी समोर येताच आता व्हॅलेंटाईन डेला समर आता स्वानंदीला कसे प्रेमाचे प्रपोज करतो. अधिरारोहण समर स्वानंदीला एकत्र आणण्यासाठी काय करतात प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता मलिकाने आनंदला बोलावून आनंदला आता एका मोठ्या पगाराची ऑफर दिलेली असते. मलिकाने आता आनंदला 10 लाख रुपये पगार देऊन तिच्यासाठी काम करायला सांगितलेलं असतं. पण प्रेम आणि विश्वास आणि समर ही माझी एक फॅमिली आहे या 3च शब्दांनी आनंदने मलिकाला समरवरचे प्रेम दाखवलेले असते. आणि काही जरी झालं तरी मला पुन्हा ही अशी ऑफर करू नका असे म्हणत आनंद तेथून जाता क्षणी इकडे मात्र मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि पायावर पाय आपटून आता मलिका ही घरी येते. आणि अर्पिता अंशुमनला ते सांगताच आता अंशुमनने अजून एक मोठा डाव खेळलेला असतो. आणि आता चक्क अंशुमनने गुंडांकडून आनंदला उचललेले असते आणि किडनॅप केलेलं असतं. आनंदला किडनॅप करताच अंशुमन त्या गुंडांना आनंदकडून त्याच्या सहीचे ते रेजिग्नेशन लेटर लिहून घेण्यासाठी सांगतो. इकडे मात्र आता आनंदला किडनॅप करून ज्या रूममध्ये ठेवलेले असते आता आनंद शुद्धीवर येऊन दोरी सोडून आता फोन करतो. आणि स्वानंदी निकिता जात असतानाच आता आनंदचा फोन येताच आनंद आता त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगतो. आणि मलिका काकूने आपल्याला कसे मीटिंगसाठी बोलावली आणि आपल्याला एका नवीन जॉबची कशी ऑफर दिली आणि समरच्या कंपनीमध्ये कसा रेजिग्नेशन द्यायला सांगितलं हे सगळं आनंद आता इकडे स्वानंदीला सांगतो. आणि म्हणतो की त्यासाठी मला आता इथे ज्या गुंडांनी पकडून आणलंय त्यांनी रेजिग्नेशन लेटरसुद्धा मागवलंय आणि त्या रेजिग्नेशन लेटरवरती मला सही करायचं सांगितलंय. आणि त्यासाठी जर मी हे केलं नाही तर माझ्या फॅमिलीला आणि मुलांना मारण्याची सुद्धा त्यांनी धमकी दिली, तर आता मी काय करू. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आनंद आता हे बघा, घाबरू नका आणि मी सांगते तसं करा. आणि आता स्वानंदीने तिचा प्लान आनंदला सांगितलेला असतो. स्वानंदी म्हणते की तुम्ही त्या रेजिग्नेशन लेटरवरती सही करा आणि मग ते तुम्हाला सोडून देतील. आणि त्याच पद्धतीने एकदम भन्नाट आयडियाने अगदी तसंच घडलेलं असतं. आनंद आता त्या लेटरवरती सही करतो आणि ते गुंड लगेच आता अंशुमनला फोन करतात आणि सिग्नेचर केली आणि त्याने ते लेटर लिहिलं असं सांगताच अंशुमन म्हणतो की आता त्याला बाहेर दुसरीकडे कुठेतरी लांब सोडून द्या. आणि लगेच ते गुंड आता कारमधून आनंदला घेऊन रस्त्यावरती सोडून देतात. इकडे आता स्वानंदी निकिता तो ॲड्रेस बघत तिथे आलेले असतात. आणि आनंद आता तिथे पडलेला बघता क्षणी पटकन स्वानंदी आणि निकिता ही आनंदला भेटतात. आनंदला सोडवल्यानंतर आता निकिता आणि स्वानंदी हे डायरेक्ट समरच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. इकडे मात्र त्यावेळेस इकडे मोठी घटना घडलेली असते आणि ते लेटर ते गुंड आता अंशुमनला देताच अंशुमन
आणि मलिका ते लेटर आता समरच्या ऑफिसमध्ये पाठवतात. समरला आता ते लेटर भेटतं आणि समर ते लेटर वाचतो आणि समरने ते लेटर वाचता क्षणी समरला धक्का बसतो. इतकी वर्ष झाली आनंद माझ्याकडे काम करतो, पण आनंदने मला पैशासंबंधी एक शब्दही बोलला नव्हता किंवा सांगितलं नव्हतं. आणि आज आज आनंदला एवढी पैशाची लालसा कशी होते आणि आनंद डायरेक्टली मला राजीनामा देतो. आणि एवढी वर्ष माझ्याकडे कधी पैशाचा शब्दाने सुद्धा तो बोलला नाही आणि मी त्याला माझं फॅमिली मानतो आणि त्याच्या आणि माझ्यामध्ये पैसा कुठून आला हा विचार आता समरच्या मनात येतो. आणि ताबडतोब त्याच वेळेस आता स्वानंदी ही आनंदला घेऊन तिथे येते. आनंदला बघता क्षणी आता समर म्हणतो, आनंद हे काय चाललंय तुझं आणि तू माझ्याकडे रिझाईन देतोयस आणि मला रिजिग्नेशन लेटरही पाठवलं. तेव्हा आनंद आता स्वानंदीकडे बघतो आणि त्यानंतर आनंद म्हणतो की समर हे बघ, मी तुला सगळं सांगतो. आता आनंद म्हणतो, हे बघ समर, मला ना मी हे रेजिग्नेशन लेटर तुला दिलं, पण जर मी हे रेजिग्नेशन लेटर तुला दिलं नसतं तर माझ्या फॅमिलीला आणि मुलांना संपवण्याची मला धमकी दिली होती. ते ऐकताच आता समरला धक्का बसतो आणि त्यानंतर आता घडलेली सगळी हकीकत आता आनंद हा समरला सांगतो आणि आपल्याला कसं किडनॅप केलं आणि आपल्याकडून रेजिग्नेशन लेटर कसं लिहून घेतलं हे सगळं ज्या वेळेस आनंद आता समरला सांगतो, समरला मोठा धक्का बसलेला असतो. समरला आता काय बोलावे नी काय नाही कळतच नसतं आणि हे सगळं कोणी केलं असेल असा विचार आता समरच्या मनात येतो. त्यानंतर आता इकडे स्वानंदी म्हणते की मला तुम्हाला अजून एक काही सांगायचंय. समर म्हणतो काय, तर समर आता स्वानंदीकडे बघतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आनंद दादाला अजून एका मोठ्या पगाराची आणि मोठ्या जॉबची अपॉर्च्युनिटी मलिका काकूने दिली होती. ते ऐकताच आता समरला अजून एक धक्का बसतो आणि आनंद म्हणतो, हो, मेहताला मध्ये करून मेहताच्या थ्रू मला फोन करून मलिका काकूने मला एका हॉटेलमध्ये बोलवलं आणि आपण ज्या ठिकाणी मेहताबरोबर मीटिंग करतो त्या ठिकाणी मी येता क्षणी मलिका काकू तिथे होत्या आणि तू समरकडची नोकरी सोड आणि माझ्याकडे जॉईंट हो, मी तुला खूप 10 लाख रुपये पगार देते असे मला मलिका काकूने नवीन जॉबची अपॉर्च्युनिटीसुद्धा दिली होती. आणि त्यानंतर जेव्हा मी आता मलिका काकूला नकार दिला आणि समर आणि माझ्यामध्ये पैसा नाही तर प्रेम आहे, विश्वास आहे आणि समर ही एक माझी फॅमिली आहे असे मी मलिका काकूला सांगून ज्यावेळेस बाहेर पडलो त्याच वेळेस मला किडनॅप केलं गेलं असे आता आनंद समरला सांगतो. आणि त्याच वेळेस आता मलिकाला एका सेकंदात आता स्वानंदीने समोर एक्सपोज केलेले असते आणि ज्या अर्थी आता मला किडनॅप करणारा माणूस कोण आहे हे मला माहिती नाही, पण मल्लिका काकू ज्यावेळेस मला नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी काय देते आणि बाहेर येऊन मला गुंड काय पकडतात आणि त्यानंतर माझ्याकडून रेजिग्नेशन लेटर कसं लिहून घेतात आणि त्याच वेळेस नेमकं हे कसं घडतं यावरून मी असं संशय व्यक्त करतो असे आता आनंद बोलतात. समरला देखील आनंदचे म्हणणे पटलेले असते आणि स्वानंदीचे देखील. आणि त्यानंतर आता स्वानंदी पुन्हा म्हणते की आता आपण अजून एक प्लान करूयात, आपण चौघेही घरी जाऊयात. ज्या वेळेस आनंद दादाला हे ते बघतील त्यावेळेस जर त्यांनी केलं असेल तर ते नक्की डचकतील. आणि लगेच आता समर तयार होतो. इकडे मात्र आता अंशुमनने मोठं काम केलेलं असतं आणि अंशुमन आता पुन्हा मलिकाकडे येऊ आपण आनंदकडून कसे आता रेजिग्नेशन लेटर लिहून ते समरला पाठवले आणि आत्तापर्यंत दादांनी त्या आनंदचा राजीनामा ॲक्सेप्टसुद्धा केला असेल आणि सहीसुद्धा केली असेल. आणि हसतच आता अंशुमन म्हणतो की मॉम, आता माझ्या कंपनीत जाण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. ती ऐकताच आता मलिकाला धक्का बसलेला असतो आणि मलिका म्हणते की अंशुमन, तू काय मूर्ख आहेस का? डोक्यावर पडला का तुला? तू काय केलंय कळतंय का तुला? अंशुमन म्हणतो काय झालं मॉम? मलिका म्हणते की अरे त्या आनंदने मी त्याच्यासोबत मीटिंग करून त्याला नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यानंतर लगेच तू हे असं केलं आणि त्याला सोडूनही दिला. अरे तो आता समरकडे जाईल आणि त्याला सगळं सांगेन. तर आता अंशुमन म्हणतो की नाही मॉम, तोपर्यंत दादाने तिकडे सहीसुद्धा केली असणार आणि बघ आता त्या आनंदचं दादासुद्धा ऐकणार नाही. आता इकडे त्याच वेळेस इकडे आता समर, आनंद आणि स्वानंदी घरी येतात. आता आनंदला बघता क्षणी मलिका डचकलेली असते आणि आता मलिका, अंशुमन, अर्पिता तिथे येता क्षणी आता मलिकाला काय बोलावं कळत नसतं आणि ताबडतोब समर आता मलिकाकडे येत म्हणतो की काकू,
तू आनंदला नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी दिली होती का? आणि तू आनंदला 10 लाख रुपये पगार देऊन तुझ्याकडे कामाला घेणार होती का? आणि हे तुझं काय आहे? तर आता मलिका तोंडावर पडलेली असते आणि ताबडतोब आता मलिका म्हणते की हो समर, मी आनंदला नवीन जॉबची अपॉर्च्युनिटी दिली होती. कारण समर, अरे तू एकटा पडलाय, तू कंपनीत एकटा आहेस, अंशुमन घरी आहे, तुझ्यावरती कामाचा किती प्रेशर आहे. आणि त्या प्रेशरमुळे समर, आनंद हा तुझ्यासोबत पक्का आहे का? तो तुझा कामाचा लोड घेऊ शकतो का? आणि तो जर निघून गेला तर काय होईल? म्हणून मी आनंदची परीक्षा घेतली, त्याला बोलवलं आणि त्याची परीक्षा घेऊन आनंद हा पैशावरती भाळून तुझ्या म्हणजे आपल्या कंपनीचं काम सोडतो की काय आणि पैशाच्या मागे पळून दुसरं काम पकडतो की काय, हे मला बघायचं होतं. आणि म्हणून मी आनंदला ती ऑफर दिली होती. पण आनंद हा विश्वासाने आणि प्रेमाने पक्का आहे, तो तुला कधीच सोडू शकत नाही, कारण त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मी एवढी मोठी पगाराची ऑफर देऊनसुद्धा त्याने त्या पगाराची ऑफर धुडकावून लावली. खरंच आहे तुमच्या दोघांमधील रिलेशनशिप आणि खरंच एक निस्वार्थी प्रेम करतोय आनंद समर. तर लगेच आता समर म्हणतो की काकू, पण त्यानंतर काय घडलं तुला माहिती आहे का? तर मलिका म्हणते काय? आता समर म्हणतो की काकू, त्यानंतर ज्यावेळेस आनंद खाली आला त्यावेळेस आनंदला किडनॅप केलं गेलं आणि आनंदकडून जबरदस्तीने रेजिग्नेशन लेटर लिहून ते माझ्यापर्यंत पाठवलं गेलं. तुला माहिती आहे का? तर मलिका म्हणते काय? आणि मलिका म्हणते की आता आपण तोंडावरती पडणार. आणि लगेच आता मलिका आता ते अंशुमनच्या खांद्यावरती बंदूक ठेवते आणि म्हणते की अंशुमन, हे तू केलंय का? मी तुला सांगितलं होतं की मी असं केलंय म्हणून, आणि आनंदची परीक्षा घेऊ राहिली आणि त्यानंतर तू आनंदला किडनॅप करून जबरदस्तीने आता रेजिग्नेशन लेटर लिहून घेतलं. तर आता ते ऐकताच आता अंशुमनला धक्का बसतो आणि आता आईने आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून बरोबर निशाणा चालवला आणि आपल्याला बळीचा बकरा बनवला, हे आता अंशुमनच्या चांगलंच लक्षात येतं. आणि लगेच आता मलिका म्हणते की अंशुमन, अरे तू डोक्यावर पडलायस का? तू आनंदला किडनॅप केलं. तर आता अंशुमन मान खाली घालतो आणि त्याच वेळेस आता रागाने समर अंशुमन समोर येऊन सनकन अंशुमनच्या कानाखाली मारतो. अंशुमनचा गळा दाबून आता समर म्हणतो की आमच्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, आनंदला किडनॅप केलं, आणि हे तू सगळं कंपनीत येण्यासाठी केलं. पण आता ऐक, मी तुला 3 महिने कंपनीतून कामावरून काढून टाकलं होतं, पण आता मी या क्षणी तुला सांगतो की आता यानंतर तू आयुष्यभर कंपनीचं तोंडही बघू शकत नाही आणि कंपनीत येऊही शकत नाही. मी तुला कायमची कंपनीत येण्यात बंदी घातली आणि आत्ताच्या आत्ता माझ्या तोंडासमोरून चालता हो, असे म्हणत आता अंशुमनचा हात धरून रागाने अंशुमनची आता समर घराबाहेर हकालपट्टी करतो. आणि हकालपट्टी करताच आता इकडे अंशुमनला मोठा धक्का बसलेला असतो आणि मलिकाने तिची पोळी भाजून अंशुमनला बळीचा बकरा बनवलेला असतो. आणि आज फक्त स्वानंदी मॅडमच्या भन्नाट आयडियामुळे एका आनंदला दिलेल्या जालिम कानमंत्राने आता स्वानंदीने बरोबर आनंदची सुटका केली आणि आनंदला एकदम मोलाचा सल्ला दिला, कानमंत्र दिला. हे समरच्या लक्षात येऊन सगळं हे स्वानंदीमुळे झालं आणि पुन्हा एकदा स्वानंदीमुळे आनंद सुखरूप आला आणि आपल्याला जॉईंट झाला, हे समरच्या लक्षात येतं. आणि इकडे आता आदिराला हे सगळं कळता क्षणी आता निकिता आणि आदिरा मोठा प्लान करून आता समर आणि स्वानंदीला कसे व्हॅलेंटाईन डेमध्ये एकत्र आणतात आणि समर हा कसा स्वानंदीचा होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.